हॅलो. हॅलो, ऐकू येत आहे? हो, बोला ना. ऐक, मी माझ्या मित्रासोबत येतोय. 2 मिनिटात तिकडे पोहोचतो. हो हो, या ना. जसं तुम्ही बोलला होता सगळं डिनर तयार आहे. हा, ओके ओके डिअर. हं, ओके. बाय. हं. अ, आत या ना. अरे बापरे. अरे येऊन बस ना. हा. अहो ऐका, मी आज जाऊन चहा बनवून आणते. हं. अजून सगळं कसं चाललंय यार? काहीच खास नाही. तू सांग, तू कसा आहेस? हे घ्या चहा. हम्म. हम्म. मी तुझ्या बायकोला आधीपासूनच चांगलं ओळखतो. काय बोलतोस? तू हिला ओळखतोस? कसं काय ते सांग आधी. ते तिला मी घेऊन एक दिवस हॉटेलमध्ये गेलो होतो. अरे देवा. गप्प बस. यापुढे काहीच बोलू नकोस. ही माझी बायको आहे. रागवू नको रे, मनात आलं म्हणून बोललो तुझ्याकडे मी. ठीक आहे, ते सगळं सोड तू. आता काही दुसरं बोलूया. सॉरी यार. सॉरी हो. इट्स ओके. मी टेबलवर डिनर लावते, तुम्ही दोघं आता गप्पा मारा, मग सोबत जेवण करू. ओके डिअर. बघ, मी आता 40चा झालोय आणि गावात कोणी मुलगी द्यायला तयारही नव्हतं. मी पण खूप ठिकाणी जाऊन मुली पाहिल्या, पण गोष्ट पुढे गेलीच नाही. जिथे मी मुलगी पाहायला गेलो तिथे ते म्हणाले माझ्याकडे पैसे नाही आहे, घर नाही आहे, म्हणून मुलगी देऊ शकत नाही. पहिल्याच नजरेत ही पसंत पडली. ही माझ्या आयुष्यात आली तर माझं आयुष्यच बदलेल असं वाटलं आणि मीच हिला माझ्यासोबत लग्न कर असं म्हटलं होतं. त्यानंतर हिने मला सगळं खरं सांगितलं आणि म्हणाली की ही माझी बायको बनू शकत नाही, फॅमिलीमध्ये राहू शकत नाही. तेव्हा मीच हिला म्हटलं की मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण लग्नानंतर अशी कामं करणं बंद कर. मी तुला आनंदी ठेवायचा प्रयत्न करेन. त्या दिवसानंतर तिने त्या धंद्याला सोडून माझ्यासोबत लग्न करून नवं आयुष्य सुरू केलं. पण तू तिच्या तोंडावर हे सगळं बोललास. आता ती खूप डिस्टर्ब झाली असेल. सॉरी यार, माफ कर. परिस्थिती न समजताच नकळत मी बोललो. आजपासून हिला मी माझी बहीण मानील आणि बहिणीसारखाच हिला मी मान देईल. आज तू आलीयस? तुझी आई नाही आली का? नाही हो, आज सकाळपासून आईची तब्येत जरा बरी नाहीये, म्हणून आईला घरी राहा सांगून मी चाली. काही पण. ठीक आहे, आत ये. काय करायचंय मॅडम? तिकडे भांडे ठेवले आहे, त्याला सगळं धुऊ. मग तिथे कपडे आहे, ते आवर तिकडे. हो ठीक आहे, करते मग. तुझ्या आईची तब्येत तर नेहमी खराब होते ना? हो. कुठल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांचा उपचार का नाही करत? हे सगळं सोडून नेहमी आपलं तब्येत ठीक नाहीये, हे नाहीये, ती नाहीये बहाणे. ठीक आहे, तू आज जाऊन काम बघ. मला काय. ऐक, जरा चहा बनवून आण बरं. हो, आत्ता आणते मॅडम. मॅडम चहा टेबलवर ठेव. ठीक आहे, तू जा आणि काम कर.
अरे चेन कुठे गेली माझी? हं? हं? कुठे ठेवली आहे मी? कुठेच दिसत नाहीये यार. हं? कुठे ठेवली असेल मी? अरे बापरे, कुठे ठेवली आहे मी? कुठे ठेवली आहे? हा, अरे बापरे. ऐक, इकडे ये तू. मॅम. हा बोला मॅडम, मी सगळं काम संपवलंय. आता मी निघू शकते? माझी चेन कुठे आहे? कुठे लपवून ठेवली आहेस तू? तुमची चेन? मी कोणतीच चेन नाही पाहिली मॅडम. मला माहितीये माझी चेन तुझ्याचकडे आहे. बाहेर काढ त्याला. अरे अरे नाही मॅडम, मी तुमची चेन पाहिली पण नाहीये. सकाळी माझी बेडरूम तूच साफ केली होती ना? हो तर मॅडम. माझी चेन जर खाली पडली असेल तर तूच उचलली असशील. मॅम सरळ सरळ माझी चेन दे तर मी सोडील, नाहीतर मी काय करील मलाच माहिती नाहीये. माझं ऐकून तर घ्या मॅडम, मी खरंच ती चेन नाही घेतली. पक्का माझी चेन तूच घेतली आहे. तू तुझे कपडे काढ आणि दाखव मला. मी म्हणते काय ना मी तुला काढू? चेक करायचंय. अरे, कपडे काढ तू. हे काय करताय? अरे मॅडम हे काय करताय तुम्ही? एकदा मी स्वतः जाऊन चेक करून येते. जर तुमची चेन नाही मिळाली तर पोलीस कंप्लेंट करून द्या. बघ तिकडे चांगल्याने बघ. थांबा मॅडम, इथेच कुठेतरी असेल. जर तू लपवली आहे तर इथे कुठे मिळेल? आजकालच्या महागाईच्या काळात लाखो रुपयांची आहे ती. अरे देवा. हो हो, शोधण्याचं नाटक कर चांगलं. मॅडम एक मिनिट, हीच तुमची चेन आहे ना? हा दाखव मला. हे काय मॅडम, तुम्हीच नीट बघितलं नाही आणि माझ्यावर आळ टाकला. ठीक आहे, वाईट वाटून नको घेऊ. जसंही असेल चेन मिळाली ना. जर तुम्हीच शांततेने शोधली असती तर तुम्हालाच मिळाली असती ना. हे करण्याऐवजी माझ्यावर आळ घेऊन मला कपडे काढायला सांगून मलाच लाजिरवाणं केलं. यापुढे मी तुमच्याकडे काम नाही करणार आणि माझी आईही नाही येणार. अरे मला माफ कर ना बेटा, मी नीट बघितलं नाही आणि तुझ्यावर संशय घेतला. जाऊ द्या, असू द्या मॅडम, मला वेळ होतोय, मी निघते.